तालुक्यातील जनतेचे मी सर्वप्रथम आभार मानतो। जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासामुळे मी आज या ठिकाणी लोकसभेमध्ये पोहोचू शकलो। मी आदरणीय वित्तमंत्री निर्मला सीतारामजी यांचे देखील अभिनंदन करतो की त्यांनी सलग 7 वेळा अर्थसंकल्प या ठिकाणी देशाचा मांडलेला आहे। आदरणीय अध्यक्षजी, आपल्या माध्यमातून मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की माझ्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मी ज्यावेळेस मतदारसंघामध्ये फिरलो त्यावेळेस मला दुधाच्या बाबतीत अनेक लोकांच्या वेदना जाणवल्या आणि माझ्या पहिल्याच भाषणाला या ठिकाणी मला बोलण्याची संधी आपण दिली। आमच्या नेत्या आदरणीय गटनेत्या सुप्रियाताई यांच्या माध्यमातून मला ही बोलण्याची संधी उपलब्ध झाली। अध्यक्ष महोदय, भारत देश हा एक काळ कृषी प्रधान देश म्हणून या भारत देशाकडे आपण पाहत होतो। त्या भारत देशामध्ये शेतीला जोडधंदा दूध धंद्याकडे आपण पाहत असतो। आज भारत देशामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतात आणि सरकार एका बाजूला म्हणते की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे, तर आपण त्यावेळेस शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना जर करणं आवश्यक आहे तर शेतीला जोडधंदा म्हणून ज्या व्यवसायाकडे पाहतो तो म्हणजे दूध धंदा, त्या दुधाला आपण योग्य असा भाव दिला पाहिजे। आज दुधाचा उत्पादन खर्च जर आपण पाहिला 40 ते 41 रुपये लिटर दुधाचा उत्पादन खर्च आहे। गाईच्या आणि म्हशीचा दुधाचा उत्पादन खर्च 55 रुपये आहे। तरी किमान आधारभूत किमतीच्या कक्षेत आणलं जावं ही आमची या ठिकाणी मागणी आहे। अध्यक्ष महोदय, दुधाला MSP मिळावी ही आमची आग्रही मागणी आहे, कारण सध्या महाराष्ट्रात दुधाला 32 ते 35 रुपये दरम्यान भाव मिळतो, त्यामध्ये 5 रुपये अनुदान म्हणजे 30 रुपये भावाने